नमस्कार मुलांनो, आज आपण इथं 7वीमधील इंग्लिश विषय पाहणार आहोत. एका नवीन अभ्यासला, एका नवीन लेसनला आपण सुरुवात करणार आहोत. जसं आपण मागील पाठामध्ये पाहिलं, प्लीज डू नॉट रीड दिस पोएम. या कवितेच्या माध्यमातून आपण कविता शिकलो की कशा प्रकारे जो कविकार आहे तो सांगत आहे की कविता ही तुम्ही वाचू नका, की याचा उलट परिणाम आहे, की उलट त्यांनी असा अर्थ आहे की त्यांनी ती कविता वाचावी असा त्याचा अर्थ होत आहे. ही कविता आपण समजून घेतली आहे. आज आपण एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे पाहणार आहोत. आपल्या आज लेसनचं नाव आहे मुलांनो द रेड हेडेड लीग आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की लाल केसाच्या डोक्याची जी संघटना आहे की त्याच्याविषयीची आपल्याला ही आज स्टोरी किंवा ही कथा ही ऐकायची आहे. तर लाल डोक्याच्या केसाची जी कथा आहे की ज्याचे ज्यांचे जे लाल केस आहेत त्याची जी संघटना आहे द रेड हेडेड म्हणजे काय की ज्याचे केस जे डोक्यावरचे जे केस आहेत ते लाल आहेत. लेग म्हणजे काय, संघटना आहे. लाल केसाच्या डोक्याची जी संघटना आहे की त्याच्याविषयीची एक माहिती दिली आहे. ही जी स्टोरी आहे मुलांनो, ही एक डिटेक्टिव्ह टाईप आहे की जी शेरलॉक होम्स आहे, जे प्रसिद्ध आपण म्हणू शकतो की त्यांची ही कथा आहे मुलांनो. की बघा, चॅप्टर 3.3 द रेड हेडेड लीग. द रेड हेडेड लीग म्हणजे काय आहे, लाल डोक्याच्या केसांची जी संघटना आहे त्याच्याविषयीची ही एक माहिती आहे. की ज्याप्रमाणे बघा की एक डिटेक्टिव्ह टाईप ही आपल्याला इथे स्टोरी ऐकायला मिळत आहे, पाहणार आहोत की कशा प्रकारे की एक जो मिस्ट्री आहे, जे रहस्य आहे ते इथे उलगडलेलं आहे, याच्याबद्दलची आपण काय करणार आहोत मुलांना, ही स्टोरी संपूर्ण पाहणार आहोत. बघा, आपण पुढे जाणार आहोत. आपण इंट्रोडक्शनच्या माध्यमातून पाहणार आहोत. इंट्रोडक्शन म्हणजे बघणार आहोत की या कथेमध्ये जे प्रस्तावना ही कशा प्रकारे केली. जे शेरलॉक होम्स आहे, जे एक प्रसिद्ध गुप्तहेर आहे, जे डिटेक्टिव्ह आहेत की त्यांनी अनेक या गुप्तहेराच्या बद्दलचे त्यांनी कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना नावाजलेलं आहे, पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यांचं जे निरीक्षण आहे अतिशय सूक्ष्म पद्धतीचं त्यांनी निरीक्षण आहे. आणि ही कथा कशा प्रकारे त्यांनी सूक्ष्म पद्धतीने किंवा त्यांच्या बुद्धी चातुर्याने ही जी कथा, ही जी स्टोरी आहे किंवा जी घडलेली जी घटना आहे ती कशा प्रकारे सॉल्व्ह केलेली आहे याचा त्यांनी इथे आढावा घेतलेला आहे. बघा, आपण इथे पाहणार आहोत. इथे काय दिलं, जे इंट्रोडक्शनमध्ये, प्रस्तावनेमध्ये आपण बघणार आहोत. Sherlock Holmes is probably the most famous and most popular private detective in the world. की पूर्ण जगभरामध्ये असलेले जे शेरलॉक होम्स आहेत ते कशासाठी प्रसिद्ध आहेत मुलांना, डिटेक्टिव्हचा अर्थच काय आहे, गुप्तहेर आहे. प्रॉबेबली, कदाचित, शेरलॉक होम्स इज प्रॉबेबली द मोस्ट फेमस म्हणजे ते फेमस म्हणजे प्रसिद्ध आहेत आणि पॉप्युलर आहे, लोकप्रिय आहेत असे एक ते काय आहे, डिटेक्टिव्ह आहेत, गुप्तहेर आहेत, पूर्ण जगातले प्रसिद्ध आणि काय आहे, पॉप्युलर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. म्हणजे प्रायव्हेटचा अर्थ काय आहे की ज्या खाजगी आहेत, की एखादी जर घटना घडली आहे तर त्या घटना घडल्यानंतर एखादी जर व्यक्तीला वाटलं की माझ्यासाठी काम करावं तर त्या एका पर्सनल व्यक्तीसाठी किंवा एखादा एक सिंगल पर्सनसाठी देखील ते काम करणारी अशी एकमेव ते एक व्यक्ती आहे. त्याला आपण काय आहे, त्यांचं काम आहे डिटेक्टिव्ह म्हणजे गुप्तहेर खात्यासाठी, की कोणतीही एखादी घटना घडली तर त्याच्या मागची चौकशी करण्यासाठी त्यांचं जे काम त्यांनी हातात घेतलेलं आहे. बघा, द वर्ल्ड ऑफ डिटेक्टिव्ह स्टोरीज अँड नॉवेल्स, आणि अनेक त्यांनी कथा आणि कादंबऱ्यासाठी त्यांना काय मिळाले, पुरस्कार मिळाले आहे. ही इज नोन फॉर हिज कीन ऑब्झर्वेशन. कीन म्हणजे काय आहे, सूक्ष्म. कीनचा अर्थ काय आहे, सूक्ष्म ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे त्यांचं जे निरीक्षण आहे त्याच्या निरीक्षणाबद्दलची माहिती कशी आहे, ही ऑब्झर्वेशन म्हणजे काय आहे, निरीक्षण आहे. नॉलेज, बघा कशा प्रकारे, नॉलेज म्हणजे माहिती. ही इज नोन फॉर कीन ऑब्झर्वेशन, की कशा प्रकारे सूक्ष्म ऑब्झर्वेशन हे केलं गेलं पाहिजे. नॉलेज ऑफ मेनी फील्ड्स अँड ॲबिलिटी टू मेक अक्युरेट गेसेस, की आणि वेगवेगळ्या ज्ञानसंपदा, वेगवेगळ्या गोष्टीबद्दलचं नॉलेज देखील त्यांना मिळालेलं आहे. The author Conan Doyle was a doctor by profession, but it is the best known for his crime fiction. की जे आपले लेखक आहेत, ऑथर म्हणजे काय, जो लेखक आहे, सर ऑर्थर कॉनन डॉयल. कोण आहे त्याचं नाव, ऑर्थर कॉनन. इज अ डॉक्टर बाय प्रोफेशन म्हणजे ते पेशाने कोण आहेत, डॉक्टर आहेत. आणि ते देखील काय आहेत मुलांना, बघा इथे दिलं आहे, हेच क्राईम फंक्शन, की त्यांचा देखील गुप्तहेर खात्यामध्ये देखील त्यांनी त्यांचं पडू शकतो की डॉक्टरच्या पेशाबरोबरच ते जे डिटेक्टिव्ह देखील ते व्यवस्थितरित्या हँडल करू शकत आहे. द रेड हेडेड लेग वॉज वन ऑफ हिज फेवरेट स्टोरी, की त्यापैकी ती जे रेड हेडेड जी लेग स्टोरी आहे, द रेड हेडेड लेग
वॉज वन ऑफ द फेवरेट स्टोरी. त्याच्यापैकीच एक फेमस किंवा फेवरेट किंवा आवडती ही स्टोरी आहे. तर अशा प्रकारे आपण बघा याचं इंट्रोडक्शन देखील पाहिलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत मुलांनो, एक्सप्लेनेशन कडे वळणार आहोत की जे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेणार की नेमकी स्टोरी काय आहे. ही 1880व्या शतकामधली जी स्टोरी आहे, म्हणजे ही स्टोरी किती जुनी आहे, म्हणजे आपल्या वडिलांच्या अगोदर, म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्या आजोबांच्या काळातली ही एक फेमस प्रसिद्ध अशी जी कथा आहे, की एक कथा आहे की ती एक बँक रॉबरीच्या संदर्भातली कथा आहे, की एखादी व्यक्ती आहे ती त्या संघटनेमध्ये जॉईंट होते, ती बँकेत कामाला लागते आणि तिथे ते काम विश्वकोशाचं पब्लिशिंगचं काम सुरू होत असतं आणि त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे तिथे वर्करला कामाला लावलं जातं की लाल केसाचे जे लोक आहेत तेच तिथे कामाला घेतात आणि कामाला घेतल्यानंतर तिथे त्यांना 8-10 दिवस ते काम चालतं, ते काम अचानक बंद पडतं आणि बंद पडल्यानंतर त्याचं पेमेंट देखील अडकून राहतं. मग जे कामाला लागलेला जो व्यक्ती आहे त्याच्याबरोबर काय होत आहे, ही चिटिंग होत आहे, त्याची फसवणूक होत आहे आणि म्हणून तो काय करत आहे, शर्लॉक होमकडे जात आहे आणि तो सविस्तर हकीकत सांगत आहे की माझ्याबरोबर कशा प्रकारची फसवणूक झालेली आहे आणि त्याचा जो शोध की याच्या मागचं जे ऑफिस आहे ते बंद होण्यामागचं काय कारण आहे आणि कशा प्रकारे हा बँक रोबरीचाच एक प्रकार आहे, ह्याचे सर्व वृत्तांत आपण मुलांनो या कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. ही कथा कशी आहे, ही कथा जुनी आहे पण तरी देखील बघा आपण त्या कथेचा पूर्ण सारांश, पूर्ण आपण त्या कथेचं एक्सप्लेनेशन इथे पाहणार आहोत. बघा तिथे दिले आहे पार्ट 1 मिस्टर विल्सन स्टोरी. आता बघा इथे काय दिले, हा जो भाग पहिला आपल्या या पाठामध्ये 2 पार्ट आहेत, एक पार्ट 1 आणि एक पार्ट 2 आहे. त्यापैकी आपला पार्ट 1 आहे मिस्टर विल्सन स्टोरी, म्हणजे मिस्टर विल्सनची ही स्टोरी आहे आणि ते काय करत आहेत इथे सादर करत आहेत. बघा आता इथे काय सांगत आहे, लाईक अदर शेरलॉक होम्स स्टोरी दिस स्टोरी टू इज टोल्ड बाय हिज फ्रेंड डॉक्टर विल्सन. ही म्हणजे लाईक अदर शेरलॉक होम्स स्टोरीज, ही एक शेरलॉक होमच्या स्टोरीपैकीच एक आहे. दिस स्टोरी टू इज टोल्ड बाय हिज फ्रेंड, आणि ही जी स्टोरी आहे तो त्याच्या मित्राला सुद्धा सांगत आहे, डॉक्टर वॅटसन. त्याचं नाव काय आहे, डॉक्टर वॅटसन हे त्याचं नाव आहे की ती त्याला ती स्टोरी सांगत आहे. मिस्टर जॅबेज विल्सन वॉज अ पॉन ब्रेकर. जो मिस्टर जॅबेज विल्सन कोण आहे, जॅबेज विल्सन, की तो त्याला जी स्टोरी जी सांगत आहेत त्याचं नाव काय आहे, मिस्टर जॅबेज विल्सन वॉज अ पॉन ब्रेकरचा अर्थ काय आहे की जे पैसे, जे जमीन देण्यासाठी किंवा पैसे, जर आपल्याला पैशाची गरज असेल तर त्यासाठी जमीन गहाण ठेवून किंवा सोनं गहाण ठेवून जे आपल्याला पैसे मिळाले जातात त्याला आपण जर पॉन ब्रेकर असे बोलले जाते. की ज्या कामासाठी, की ज्या बँकेच्या कामासाठी जे बँक त्यांना घ्यायची होती त्याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं, जॅबेज विल्सनला अपॉइंट केलं होतं आणि तो कोण होता, पॉन ब्रेकर होता. म्हणजे तो सोनं त्याच्याकडे ठेवून तो सोन्याच्या बदलेत तो काय देत होता, पैसे देत होता. त्यालाच काय बोलणार आहे, पॉन ब्रेकर. हु वॉज ॲन एल्डर मॅन विथ फेब्री रेड हेअर. बघा की जे अजून मोठ्या दर्जाचे माणसं होते त्यांच्याबरोबर तो बसलेला होता आणि विथ फेब्री रेड हेअर, आणि त्याचे जे केस ते कसे होते, थोड्याफार प्रमाणात लाल होते. रेड हेअर इथं दिले आहे. फेब्री म्हणजे जे छोटेसे केस आहेत त्याचे जे छोट्या प्रमाणात ते लाल प्रकारचे देखील त्याच्यामध्ये त्याचे डोक्याचे जे केस होते ते कसे होते, लाल असे होते. आणि पेपरमध्ये बघा अशी बातमी आली होती की न्यूज टू द रूड हेडेड लीग, म्हणजे जे काय आहे की एक प्रकारची नोटीस आली होती, एक प्रकारची जाहिरात, ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती की कशा प्रकारची जाहिरातीमध्ये आली होती की तुम्ही आम्हाला कशाची गरज आहे, तर रेड हेडेड लीगची आम्हाला गरज आहे, अशा प्रकारची जी बातमी आली होती आणि म्हणून ते तिथे एकत्रित जमा झालेले होते. नेक्स्ट आहे आपण वाचूया, ही केम टू शेरलॉक होम्स विथ हिज अनकॉमन केस. आणि ही शेरलॉक होम्ससाठी एक सर्वसामान्य केस होती की अशी त्यांनी खूप साऱ्या ज्या केसेस आहेत त्या फार डेंजरस केस आहे म्हणा किंवा जे मिस्ट्रीज केस म्हणा त्या त्यांनी हँडल केलेल्या होत्या की जे सॉल्व करणं अशक्य होतं, परंतु अशक्य जे असणाऱ्या ज्या केस आहेत त्या त्यांनी सॉल्व केल्या होत्या. पण त्यांच्याकडे ही जी केस आली होती की अचानकपणे जी त्यांची जी संघटना आहे किंवा ती बंद, त्यांचं जे दुकान आहे ते बंद झालं होतं. मग ही त्यांच्यासाठी एक कॉमन केस होती, नॉर्मल केस होती, म्हणून ही केम टू शेरलॉक होम आणि मग तो शेरलॉक होमकडे आला होता विथ हिज अनकॉमन केस. आणि ही त्याच्यासाठी कशी होती, सर्वसामान्य ही केस होती. ही शो होम्स अँड ॲडव्हर्टाइजमेंट इन अ न्यूजपेपर विच रीड इज फॉलो. आणि ही त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट दाखवली, ही त्यांनी जाहिरात दाखवली. ही शोचा अर्थ काय आहे बघा, इथे आपण
मध्ये मध्ये जे कठीण प्रश्न आला ते देखील आपण बघणार आहोत. ही शोचा अर्थ काय आहे? दाखवणे. आपण बघणार आहोत शोचा अर्थ काय आहे? दाखवणे. ही ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय आहे? जाहिरात आहे. जाहिरात आहे. इन अ न्यूजपेपर म्हणजे काय? वर्तमानपत्र. आणि विच रीड ॲज फॉलो, आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा उल्लेख होता किंवा खाली काय लिहिलेलं होतं? न्यूज काय आहे? टू द रेड हेडेड लीग, म्हणजे लाल केसांच्या डोक्याची जी संघटना आहे की त्याच्या संदर्भासाठीच ही फक्त माहिती आहे, असं देखील त्यांनी त्या न्यूजपेपरच्या माध्यमातून ती जाहिरात दाखवली. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट ती दाखवलेली होती की अशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट केलेली होती आणि त्याच्या माध्यमातून मी तिथे कामाला लागलो होतो, अशी सर्व सांगायला त्यांनी सुरुवात केली होती. बघा आता इथे जो शब्द आलाय बघा, इथे काय आहे? टू द रेड हेडेड लेग, म्हणजे काय की लाल केसाच्या डोक्याची जी संघटना आहे, म्हणजे तेच लोक आम्हाला हवे आहेत, त्यांच्यासाठी ही स्पेशल न्यूज इथे काय केली होती? प्रिंट केलेली होती. आणि त्या ज्यांचे केस लाल आहेत त्याच लोकांना तेथे जॉबवर घेणार होते. देअर इज अ वॅकन्सी. वॅकन्सी म्हणजे काय? ही नोकरी जी आहे, ही जी इकडची जी नोकरी आहे फॉर अ मेंबर ऑफ द लीग, म्हणजे ही या लोकांच्या संघटनेसाठी आहे. कोणत्या संघटनेसाठी? ज्यांच्या डोक्यावरचे केस लाल आहेत त्यांच्यासाठी आहे. अँड सॅलरी इज फॉर पाऊंड अ वीक फॉर अ नॉर्मल सर्व्हिस, आणि तुम्हाला जी सॅलरी आहे, जो पगार आहे, सॅलरीचा अर्थ काय आहे? पगार आहे. तो तुम्हाला पगार आहे, तो पगार कसा मिळणार आहे? ते पाऊंडमध्ये मिळणार आहे. 4 पाऊंड. 4 पाऊंड म्हणजे जे अमेरिकन पद्धतीने, म्हणजे 1880च्या 18व्या शतकातली ही घटना आहे. जसं आपल्या भारतीय करन्सीमध्ये 1 रुपया 2 रुपये, तसं इथे 4 पाऊंडमध्ये तिथे काय केलं जात आहे? सॅलरी देत आहे. आणि ती सॅलरी कशी आहे? अ वीक फॉर अ नॉर्मल सर्व्हिस, की आठवड्यातून एकदा हा काय होणार आहे? पगार होणार आहे. आठवड्यातून एकदा पगार झाला, तुम्हाला किती पैसे घेणार आहेत? 4 पाऊंड तुम्ही घेणार आहे. किती? 4 पॉईंट तुम्ही इथे घेणार आहे. किती सॅलरी आहे? 4 पॉईंटची इथे सॅलरी तुम्हाला मिळणार आहे. आणि अशा प्रकारचं त्या पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट झाली होती, ती जाहिरात तिथे आली होती की फक्त लाल ज्यांच्या डोक्यावरचे केस हे लाल आहेत त्यांच्यासाठीच ही नोकरी किंवा हे मुलांना वॅकन्सी आहे ती उपलब्ध आहे. त्यांनीच इथे अप्लाय करायचं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे माहिती खाली दिली होती की ते त्यांची जी सॅलरी आहे ती 4 पाऊंड आहे आणि ती आठवड्यातून एकदा होणार आहे फॉर नॉर्मल सर्व्हिस. आणि सर्व्हिस देखील असणार आहे, जे काम असणार आहे ते देखील कसं असणार आहे? नॉर्मल असणार आहे. मग अशा प्रकारे सगळे ज्यांचे केस लाल होते ते सर्वजण तिथे एकत्रित झाले, एकत्रितपणे तिथे उपस्थित राहिले की प्रत्येकाला असं वाटलं की मला आता तिथे जॉब हा मिळणार आहे. आणि म्हणून तिथे खूप सारी गर्दी झाली आणि त्याच्यामध्ये आपले जे मिस्टर विल्सन आहेत ते देखील तिथे गेले होते. रेड हेडेड मॅन मे अप्लाय इन पर्सन ऑन मंडे, म्हणजे आता बघा तिथे त्याने एक स्पेशल नोटीस दिली होती की अपॉइंटमेंट म्हणजे काय? ते एम्प्लॉयमेंट इज अप्लिकेशन्स काय दिलं होतं इथं? एम्प्लॉयमेंट म्हणजे ज्यांना कामाची गरज आहे. एम्प्लॉयमेंट म्हणजे काय आहे? की ज्यांना कामाची जी गरज आहे त्यांनी काय करायचं आहे? ॲप्लिकेशन करायचं आहे. इथे काय दिले? रेड हेडेड मॅन मे अप्लाय, की ज्यांच्या डोक्यावरचे जे केस लाल आहेत त्यांनी अप्लाय करायचं इन पर्सन ऑन मंडे. कधी करायचं आहे? सोमवारी करायचं आहे. ॲट 11 o'clock. किती वाजता? 11 वाजता तुम्हाला काय करायचं आहे? अपॉइंटमेंट घ्यायची आहे. पर्सननी काय करायचं आहे? रेड हेडेड मॅन मे अप्लाय म्हणजे काय करायचं आहे? तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. सकाळी 11 वाजता, सोमवारी 11 वाजता तुम्हाला अर्ज हा दाखल करायचा आहे. तर अशा प्रकारची तिथे बघा ही जाहिरात आलेली होती. आता ही अशा प्रकारची तिथे जाहिरात आल्यावर तर खूप सारे लोक तिथे आले होते. तर डकन रोसेस ॲट द ऑफिस ऑफ द लेग, आणि जे डकन रोसेस होते त्या ऑफिसमधले तिथे जे अधिकारी होते तिथे हजर होते. ॲट द ऑफिस ऑफ द लेग, की त्या संघटनेमध्ये ते तिथे हजर होते. 7 फीट स्ट्रीट, आणि 7व्या रस्त्यावरती ते तिथे काय होते? हजर होते. स्ट्रीट म्हणजे काय आहे? रस्ता आहे. मिस्टर विल्सन असिस्टंट, म्हणजे मिस्टर जे विल्सनचे जे असिस्टंट्स आहेत, विसेंट स्पेरडिंग म्हणजे त्यांचं जे नाव आहे बघा, विसेंट स्पेरडिंग हे त्याचं मिस्टर विल्सनचे असिस्टंटचं नाव काय आहे? मिस्टर स्पेरडिंग आहे. आपण बघा इथे तुम्हाला वाटेल हा वेगळा काहीतरी शब्दार्थ आहे, परंतु हा वेगळा शब्दार्थ नाही आहे. जे मिस्टर विल्सनचे असिस्टंट आहेत त्यांचं नाव आहे विसेंट स्पेरडिंग हॅड शो हिम इट द ॲडव्हर्टाइजमेंट, आणि त्यांनी ही जी त्यांचे असिस्टंट आहे, मिस्टर विल्सनचे असिस्टंट आहेत, त्यांनी ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, जी जाहिरात आहे ती त्यांना दाखवलेली आहे. बघा ही त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट त्यांना दाखवलेली आहे की कशा प्रकारे इथे ही जाहिरात इथे छापून आलेली आहे. अँड
अर्ग हिम टू अप्लाय फॉर द जॉब. आणि त्यांनी काय केलं आहे, तिथे या जॉबसाठी त्यांना अप्लाय करायला सांगितलेलं आहे. बघा आता त्यांनी काय सांगितलं की अर्ग म्हणजे काय आहे, इथे विनंती केली आहे. त्यांनी विनंती केली आहे की तुम्ही या जॉबसाठी काय करा, तुम्ही अप्लाय करा, म्हणजे काय करा, अर्ज करा असं सांगितलेलं आहे. बघा इथे काय जो शब्द आलाय अर्ग, अर्ग म्हणजे काय, विनंती आहे. अँड अर्ग हिम टू अप्लाय फॉर द जॉब, की या जॉबसाठी तुम्ही काय करा, अप्लाय करा असं त्यांनी काय केलं आहे, त्यांना विनंती केली आहे. बिकॉज मिस्टर विल्सन वॉज रेड हेडेड, कारण जे मिस्टर विल्सन जे होते ते कसे होते, त्यांचे केस, डोक्यावरचे जे केस होते ते कसे होते, लाल होते. मिस्टर स्पर्डिंग वॉज स्मार्ट, आणि जे त्याचा जो असिस्टंट, मिस्टर विल्सनचा जो असिस्टंट होता तो कसा होता, हुशार होता. बघा आता इथे किती चातुर्याच्या पद्धतीने, किती हुशारीने त्यांनी त्याला इथे कामावर ठेवून घेतलं होतं, की त्यामागची जी योजना होती, जो प्लॅनिंग होता तो फार वेगळ्या प्रकारचा होता. आणि कशा प्रकारे त्यांना स्वतःहून ती ॲडव्हर्टाईज दाखवली आणि सांगितलं आणि रिक्वेस्ट केली, विनंती केली. अर्जचा अर्थ काय आहे, विनंती केली, की त्यांना आपलं ॲप्लिकेशन दाखवलं की कशा प्रकारे तुम्हाला बघा ही एक ॲड आली, ही जाहिरात आली आहे. या जाहिरातीमध्ये ज्यांचे डोक्यावरचे केस लाल आहेत त्यांना तिथे प्राधान्य मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही इथे या कामासाठी काय करा, अप्लाय करा, अर्ज करा. अप्लायचा काय अर्थ आहे, अर्ज करा द जॉब. बिकॉज मिस्टर विल्सन वॉज रेड हेड, जे मिस्टर जे विल्सन आहेत ते कोण आहेत, त्यांचे डोक्यावरचे केस हे लाल होते. पण मिस्टर स्प्लडिंग वॉज स्मार्ट, आणि परंतु त्याचा असिस्टंट होता ते कसे होते, तो हुशार होता. बघा जो कोणाचा जो असिस्टंट होता तो मिस्टर विल्सन असिस्टंट, जे मिस्टर विल्सनचा जो असिस्टंट आहे तो कसा होता, तो हुशार होता. आणि त्याच्यामुळे तो त्यांना सांगत होता की तुम्ही काय करायचं आहे, तिथे अर्ज भरत राहा, की तुम्ही तिथे अर्ज दाखल करा, जेणेकरून तुम्हाला तिथे काम मिळणार आहे. अँड एफिशियंट्स हू वर्क फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेज. आणि बघा आता यांनी इथे काय दिले, अँड एफिशियंट म्हणजे काय आहे, इफिशियंटचा अर्थ काय आहे, कार्यक्षम आहे. इफिशियंटचा अर्थ कार्यक्षम. हू वर्क फॉर ओनली हाफ ऑफ नॉर्मल वेज, की जे सर्वसामान्य वेतनाच्या अगदी निम्म्या कामावर ते काय करत होते, काम करत होते. वेजचा अर्थ काय आहे मुलांना, वेतन आहे. बघा तर अशा प्रकारे की ते काय आहे त्या, आणि जे कार्यक्षम आहेत, आणि जो त्यांचा असिस्टंट होता तो काय असिस्टंट होता, की तो कामामध्ये हुशार होता, तो कार्यक्षम होता, आणि तो सर्वसामान्याच्या वेतनापेक्षा निम्म्या कामावर तो काय करत होता, तो काम करत होता. अशा प्रकारे त्याचं वैशिष्ट्य इथे सांगितलेलं आहे. मिस्टर विल्सन लाईक हिम बट ही डिड नॉट क्वाईट ॲप्रिशिएट हिज हॅबिट. मिस्टर विल्सन लाईक हिम म्हणजे मिस्टर विल्सनला हे आवडलं, बट ही डिड नॉट क्वाईट ॲप्रिशिएट हिज हॅबिट, परंतु त्यांना कोणी ॲप्रिशिएट करणारं नव्हतं, म्हणजे कोणी त्यांना त्यांची वाहवा किंवा स्तुती करणारा त्यांचा तो स्वभाव नव्हता. बट ही डिड नॉट क्वाईट ॲप्रिशिएटचा अर्थ करणे की एखाद्याच्या प्रशंसा करणे, एखाद्याची स्तुती करणे, ही हॅबिट ही त्यांची काय नव्हती, सवय नव्हती. HABIT हॅबिटचा अर्थ काय आहे, सवय आहे. तर त्यांनी कोणती स्तुती किंवा प्रशंसा करणे त्यांची सवय नव्हती. ऑफ लिव्हिंग हिज वर्क अँड गोईंग डाऊन इन टू द सेलर, की ते त्यांचं काम संपल्यानंतर ते गोईंग डाऊन इन टू द सेलर. सेलरचा अर्थ काय आहे, जे तळघर आहे, जे तळघर म्हणजे तुम्हाला मुलांना समजतं. बघा लिव्हिंगचा अर्थ काय आहे, ज्याचं काम संपल्यानंतर, हिज वर्क म्हणजे त्याचं काम संपल्यानंतर, अँड गोईंग डाऊन इन टू द सेलर. सेलर म्हणजे काय आहे, तळघर आहे. बघा जे मोठे मोठे जे बाहेर अमेरिकेच्या घरामध्ये जे मोठं घर असतं, त्या मोठ्या घरामध्ये देखील एक खाली तळघर असतं. हे ठरलेलं असतं, प्रत्येक घरामध्ये एक खाली तळघर असतं, की जेणेकरून त्याचे स्टोरेज ठेवलेलं असतं, की अडीअडीचे जे आपल्याला अडगळ नको असेल ते सगळं अडगळीचं सामान त्या स्टोरेजमध्ये, त्या खालच्या तळघरामध्ये ठेवलेलं असतं. मग त्याला आपण काय बोलणार आहोत, सेलर असे बोलणार आहोत. तर अशा प्रकारे जेव्हा त्यांचं जे काम जे संपत असेल, ते संपल्यानंतर ते कुठे जात असेल, ते त्यांच्या खाली तळघरामध्ये जात असेल, त्या ऑफिसच्या तळघरात. अँड ऑफन टू डेव्हलप फोटोग्राफी, आणि ते तिथे काय करत असतात, आपली फोटोग्राफी डेव्हलप करत असतात किंवा फोटोग्राफी तयार करण्याचं ते काम तिथे सुरू करत असेल. बघा अशा प्रकारे तिथे काम सुरू करण्याचं ते तिथे प्रयत्न करत आहेत. ऑफ लिव्हिंग फोटोग्राफी वॉज हॅज हॉबी,
फोटोग्राफी म्हणजे त्यांचं जे फोटो काढण्याचे हे काय होती, त्यांची हॉबी होती. हॉबीचा अर्थ काय आहे, त्याचा आवड आहे, छंद आहे. प्रत्येकाला काही ना काही छंद असतो की नाही, कुणाला चित्र काढायचा, कुणाला हस्तकला काढायचा, कुणाला गाणे ऐकण्याचा, कुणाला गाणे बोलण्याचा, कुणाला निसर्ग सौंदर्यामध्ये जाऊन बाहेर म्हणजे प्रत्यक्षात उतरवण्याचा किंवा ते लिहिण्याचा, की अशा प्रकारे प्रत्येकाची एक काही ना काही हॉबी असते. मग त्याचप्रमाणे त्यांची देखील ती हॉबी होती की फोटोग्राफी वॉज हिज हॉबी, की त्यांची जी फोटोग्राफी, जे छायादृश्य काढणं हे त्यांचं काय होतं, त्यांची हॉबी होती. मिस्टर डुकन रोज इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड. बघा, जे मिस्टर डुकन होते, मिस्टर डुकन इज रोज हे कोण होते, प्रतिनिधित्व करणार होते. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे याचा अर्थ काय बघा, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधित्व. कोणाचे करत होते, रेड हेडेड लीगचे आपण केलं होतं त्याच्यासाठी, की रेड हेडेड लीगचे आपण त्यांना त्यांचे प्रतिनिधित्व जे करणार होते मिस्टर विल्सन द जॉब, की ज्यांना त्यांनी मिस्टर विल्सनना काय केलं होतं, त्यांना जॉब मिळवून दिला होता. इथपर्यंत क्लिअर आहे. मिस्टर डुकन रोजेज रिप्रेझेंटेटिव्ह कोणत्या गोष्टीचे होते, की जे रेड हेडेड लीगचे ते कोण करणार होते, प्रतिनिधित्व करणार होते. म्हणजे त्यांच्या सर्व प्रकारची जी जबाबदारी आहे त्यांच्यावर होती, की कशा प्रकारे काम करून घ्यायचं आहे, कोणत्या गोष्टी इथे झाल्या पाहिजेत, काम हे कोणत्या प्रकारचं ठीक होत आहे का नाही होत आहे, या सर्वांची जबाबदारी कुणावर होती, मिस्टर डुकन रोजेस यांची जबाबदारी होती. आणि म्हणूनच त्यांना अपॉइंट केलं होतं. कशासाठी, या लीगसाठी, म्हणजे ह्या संस्थेसाठी, या संघटनेसाठी त्यांना अपॉइंट केलं होतं. आणि म्हणून अपॉइंटेड मिस्टर विल्सन फॉर द जॉब. आणि म्हणून त्यांना काय केलं होतं, तिथे अपॉइंट करण्यात आलं होतं आणि त्या गोष्टीची सर्व जी जबाबदारी ही त्यांच्यावर आलेली होती. द पे वॉज व्हेरी गुड, की त्याचं जे पेमेंट होतं ते फार चांगल्या प्रकारे होतं. पेचा अर्थ काय, पेमेंट. आपण सॅलरी बोलू शकतो, पगार बोलू शकतो. ते म्हणजे काय करणे, पैसे देणे. वॉज व्हेरी गुड म्हणजे पैसे फार चांगल्या प्रमाणात तिथे देत होते. अँड वर्क वॉज व्हेरी सिम्पल, आणि कामही खूप म्हणजे सिम्पल होतं, म्हणजे साधं काम होतं. द पे वॉज व्हेरी गुड अँड वर्क वॉज व्हेरी सिम्पल, आणि पैसेही व्यवस्थित पैसे देखील हे छान प्रमाणात मिळत होते. आणि तिथलं जे काम होतं ते देखील अतिशय सोपं होतं. ऑफ कॉपिंग आउट ऑफ द इन्क्लोपीडिया ब्रिटनकिया, म्हणजे काय, की जे विश्वकोशातले जे शब्द आहे, इन्क्लोपीडिया म्हणजे काय आहे, विश्वकोश. बघा, तो कॉपिंग आउट ऑफ, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, की जे विश्वकोशातले जे अल्फाबेटिकल जे लेटर आहेत, त्याचे जे सर्व जे शब्द आहेत, ते ए पासून निघणारे सर्व जे शब्द आहेत, बी पासून निघणारे जे सर्व शब्द आहेत, सी पासून निघणारे जे सर्व शब्द, तर अशा प्रकारचे ते तुम्हाला शब्दकोश तिथे फक्त तुम्हाला शोधून लिहायचे होते. अगदी काम सोपं होतं, की प्रत्येक शब्द आहे, जे हार्ड्स वर्ड्स आहेत, ए पासून होणारे जे सर्व, म्हणजे आपण बोलू शकतो ए पासून अँट आहे, ए पासून ॲपल आहे, मग असे अनेक जे सर्व शब्द आहेत, ते सर्व ए पासून ते झेड पर्यंत ते सर्व शब्दकोश त्यांना लिहिण्याचं जे काम होतं, त्याला इन्क्लोपीडिया म्हणजे विश्वकोश, हे त्यांचं काम अगदी सोप्या पद्धतीचं हे काम होतं. बघा, मिस्टर सेल्युडिंग एनकरेजिंग मिस्टर विल्सन टू टेक अप द जॉब, आणि म्हणून मिस्टर जे सेल्युकिन आहे, म्हणजे ते त्यांचे जे असिस्टंट आहेत, त्याचं नाव काय आहे, सॅल्युडिंग इन्करेज म्हणजे काय करणे, त्यांना प्रोत्साहन देत होते. मिस्टर विल्सन टू टेक अप द जॉब, की त्यांना त्यांचा जॉब घेण्यासाठी ते त्यांना प्रोत्साहन देत होते, की तुम्ही हा अतिशय सोपा जॉब आहे, काही कठीण नाही आहे, अगदी साधं काम आहे. तुम्हाला हप्त्याला पूर्ण 4 पॉईंट मिळणार आहेत. 8 दिवस काम केल्यानंतर तुमच्या 8 दिवसानंतर तुम्हाला लगेच पेमेंट मिळणार आहे. ते पेमेंट देखील 4 पाऊंडचं असणार आहे, आणि 4 पाऊंडच्या पेमेंटमध्ये काम देखील अगदी सोपं आहे. आणि जो टायमिंग आहे तो देखील अगदी छान आहे. 11 ते 10 वाजेपर्यंत आहे, 8 वाजेपर्यंत आहे. आणि त्याच्यामुळे हे काम अतिशय छान आहे. आणि म्हणून ते जो असिस्टंट आहे, जो असिस्टंट आहे, तो एनकरेज करत होता. तो काय करत होता, एक प्रकारे त्यांना उत्साह देत होता, प्रेरणा देत होता, की तुम्ही काय करायचं आहे, हा जॉब तुम्ही घ्या, असं ते त्यांना रिक्वेस्ट पूर्वक त्यांना सांगत आहे, की हा जॉब किती सिम्पल आहे, चांगला आहे, आणि हे जॉब तुम्ही घेतला पाहिजे, असं ते त्यांना वारंवार सांगत होते. ही इवन अश्युअर विल्सन दॅट द वूड लुक आफ्टर विल्सन बिझनेस इन इज अब्सेन्स. बघा, ही इवन अश्युअर विल्सन, की त्यांना खात्री होती, की माझ्या अब्सेन्समध्ये देखील हा जॉब आहे किंवा हे काम आहे, हे तुम्ही छान प्रकारे करणार आहात. विल्सन बिझनेस इन इज ॲब्सेन्स म्हणजे काय, की माझ्या गैरहजेरीत. ॲब्सेन्सचा अर्थ काय आहे, गैरहजर. बघा, अजून शब्द आलेला आहे. ही इवन ॲश्युअर म्हणजे ॲश्युअरचा अर्थ काय आहे, खात्री आहे. ॲश्युअरचा अर्थ काय, खात्री आहे. ही इवन ॲश्युअर विल्सन दॅट ही वूड
लुक आफ्टर, म्हणजे विल्सनच्या देखील बिझनेस इन इज ॲब्सेंट, विल्सनच्या गैरहजेरीमध्ये देखील जो आहे जे काही काम आहे ते काम काय करणार आहे, व्यवस्थितरित्या हे हँडल केलं जाणार आहे त्याची त्याला खात्री होती.